जगत असताना ज्या ज्या गोष्टी मला समोर दिसल्या त्या गोष्टी मी कवितेच्या माध्यमातून त्यात उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा कविता लिहिण्याचा छंद मला वायशमला गेल्यानंतर लाभला, कारण त्या ठिकाणी कवी संमेलन घेतलं जायचं आणि या कवी संमेलनामध्ये एखादी स्वतः स्वरचित तयार केलेली कविता मी त्या ठिकाणी मांडायचो। बीएचं पूर्ण झालं, बीएचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ आता ज्याचं नामकरण झालेलं आहे, या पुणे विद्यापीठामध्ये मी एमएचं शिक्षण घेण्यासाठी गेलो। खऱ्या अर्थाने या ठिकाणी गेल्यानंतर खूप असे मला मित्र मिळाले की आयुष्यामध्ये आपण जगत असताना फक्त शिक्षण हे पुरेसं नाही, शिक्षणाबरोबर माणसाच्या जोडीला काही ना काही गोष्टी असायला पाहिजेत, तरच माणसाच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण होतो। ती गोष्ट मला त्या ठिकाणी मिळाली, ती म्हणजे कला। पुणे विद्यापीठामध्ये ज्ञानेश्वर सभागृह असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, महिन्यामधून एका तरी व्यक्तीचं त्या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलं जायचं आणि हे व्याख्यान ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जायचो। ते व्याख्यान ऐकल्यानंतर मनावरती असा प्रभाव निर्माण व्हायचा की आपण सुद्धा असं काहीतरी केलं पाहिजे, आपल्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे, मग आपण ती क्षमता अशी उजागर केली पाहिजे, समाजापुढे ती मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न करत राहायचो। पुणे विद्यापीठामध्ये असताना कमाव शिखरामध्ये काम करायचो। कमाव शिखरामध्ये काम झाल्यानंतर शेवटचा अर्धा तास हा आम्हाला विचारमंथन करण्यासाठी दिला जात होता आणि या ठिकाणी बोलत असताना मग मी त्या ठिकाणी माझ्या कविता सादर करायचो। मला जी गाणी येत होती, दुसऱ्यांनी जी गाणी म्हटलेली होती ती मी पाठ केलेली होती, ती गाणी मी त्या ठिकाणी सादरीकरण करायचो आणि त्यावेळेस खाली बसलेले जे विद्यार्थी होते टाळ्यारूपी त्यांची दाद मला भरपूर मिळायची आणि तो जो होता तो माझ्यामध्ये हळूहळू वाढत गेला। त्याच वेळेस पुणे विद्यापीठामध्ये असताना त्या ठिकाणी आकाशवाणीचं पुणे विद्यावाणी केंद्र होतं आणि पुणे विद्यावाणी केंद्राने एक वेळेस आमच्या या जो कार्यक्रम अर्धा घेतला जात होता कमाव शिखराच्या अंतर्गत, त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी मला बोलवलं, स्टुडिओमध्ये नेलं आणि पुणे विद्यापीठाची जी विद्यावाहिनी आहे रेडिओचं केंद्र, या केंद्रावरती त्यांनी मला गाणी म्हणायला लावली आणि त्या ठिकाणी सुरुवातीला आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्टुडिओमध्ये मी त्या ठिकाणी माझी गाणी सादर केली आणि ती गाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या चॅनलवरून प्रसारित झाली आणि त्यावेळेस हळूहळू माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण व्हायला लागली। त्यानंतर एम ए पूर्ण झाल्यानंतर मी महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय अकलूज या ठिकाणी बीएड करण्यासाठी गेलो। बीएड म्हणजे माझ्या आयुष्यामधील शिक्षणाचा एक सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे, कारण बीएडमध्ये सर्वांगीण विकास काय असतो हा मला त्या ठिकाणी कळाला आणि त्या ठिकाणी मात्र मी वक्तृत्व स्पर्धा असतील, कथाकथन स्पर्धा असतील, काव्य वाचन स्पर्धा असतील, प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागलो। अकलूजमधील विजय प्रताप जे सभागृह आहे त्या ठिकाणी मी माझी एक कविता सादर केली होती आणि ती कविता त्या ठिकाणी इतकी आवडली की त्या ठिकाणी बाहेर जे शोकेस होतं त्या शोकेसमध्ये महिनाभर ती कविता लावली होती। ते कविते थोडक्यात मी तुमच्या समोर सादर करतो। माणूस असून माणुसकीला कसा लावला तडा, अरे माणूस असून माणुसकीला कसा